आज दिवेकरांना चांगल्या अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात यासाठी सतत प्रयत्नशील असणारे आदरणीय कार्यसम्राट खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे या अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाचा देखील समावेश झालेला आहे। आणि आतापर्यंत दिव्यात बऱ्याचशा सुविधा मिळालेल्या आहेत, म्हणजे एक्सप्लेडर असेल, होम प्लॅटफॉर्म असेल, फास्ट जलद गाड्यांना थांबा असेल, आदरणीय खासदारांच्या माध्यमातून या गोष्टी सगळ्या झालेल्या आहेत। परंतु अमृत भारत योजनेत आता नव्याने या दिवा स्थानकात सुविधा होणार आहेत। त्याच्यामुळे निश्चितच आज एक चांगला दिवस आहे दिवेकर रेल्वे प्रवाशांसाठी, कारण आज अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाचा समावेश झालेला आहे। 2011 साली दिनेश त्रिवेदी रेल्वे मुख्यमंत्री असताना दिवा स्थानकाचा तर आदर्श स्थानकाचा समावेश झालेला होता, परंतु नुसता समावेश होऊन चालत नाही, तर त्या योजनेतून या दिवा स्थानकाला काहीतरी मिळालं पाहिजे, दिव्यातील प्रवाशांना काहीतरी मिळालं पाहिजे, यासाठी प्रयत्न करावे लागतात। आणि ते प्रयत्न आदरणीय इथले स्थानिक लोकप्रतिनिधी आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी केले। आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आदर्श स्थानकासारखं आता होणार नाही, परंतु या अमृत भारत योजनेत दिवा स्थानकाला नक्की चांगल्या गोष्टी मिळतील आणि खासदार त्यासाठी प्रयत्नशील आहेत। आमची दिवा रेल्वे प्रवासी संघटना आहे, आम्ही देखील गेली अनेक वर्ष या दिवा स्थानकातील सुखसुविधांसाठी भांडत असतो। आणि आज आम्हाला खूप आनंद होतोय की नरेंद्र मोदीजींच्या माध्यमातून या दिवा स्थानकाचा अमृत भारत योजनेत समावेश झालेला आहे आणि आम्हाला आदरणीय श्रीकांतजी शिंदे सारखे लोकप्रतिनिधी खासदार या दिवा स्टेशनला लाभलेले आहेत। त्याच्यामुळेच दिव्याचा कायापालट हा झालेला दिसतोय आणि या योजनेत आणखी होईल अशी आम्हाला आशा आहे।